नमस्कार सर्वांचे आपली बालभारती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. इयत्ता सहावीच नाही, इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचे पुस्तकं 2026 या वर्षापासून बदलण्यात आलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्व पुस्तकं आता टप्प्याटप्प्याने बदलणार आहेत. यामध्ये इयत्ता सहावीचं हे जे पुस्तक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, सहावीचं गणिताचं पुस्तक आहे, सेमी माध्यमचं मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 6. यामध्ये हा जो धडा आहे पहा, मी इंडेक्सवर जातोय. 8वा धडा जो आहे ट्रायंगल्स अँड स्क्वेअर्स. हा धड्याचं नाव आहे ट्रायंगल्स अँड स्क्वेअर. 8 नंबरचा धडा जो आहे पेज नंबर 57 वर आहे. आपण त्या धड्यामध्ये जाऊया आणि पाहूया. पहा, त्या धड्यामध्ये आठ नंबरचा धडा आहे तो. मी आलो इथं 8व्या धड्यामध्ये. इथे ट्रायंगल्स अँड स्क्वेअर हा धडा इथं आपल्याला दिसत आहे. पेज नंबर 57 वर आपण आलेलो आहोत. इथं पहा, सुरुवातीला रिव्हिजन म्हणून काहीतरी माहिती दिलेली आहे. खूप छान प्रकारे बनवण्यात आलेले आहेत पुस्तकं. माहिती काही पाठाबद्दल भरपूर चांगली आहे, काही पाठामध्ये माहिती संक्षिप्त रूपात आहे. इथं रिव्हिजन मध्ये काहीतरी माहिती दिलेली आहे आणि असं जे की 5वीच्या पुस्तकात केल्या गेलं असेल त्यावर आधारित काहीतरी ऍक्टिव्हिटी इथं रिव्हिजनच्या माध्यमातून सांगल्या गेलेली आहे. त्याच्यानंतर शिकवलं गेलेलं आहे बघा ट्रायंगल. धड्याचं नाव आहे बघा ट्रायंगल्स अँड स्क्वेअर्स. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण आणि स्क्वेअर म्हणजे काय असेल? चौरस, चौकोन नाही. ठीक आहे, त्रिकोण आणि चौरस हे धड्याचं नाव आहे. आता हे ट्रायंगल्स बद्दल माहिती दिलेली आहे. इथं अंडरस्टँड म्हणून दिलंय. इथं काहीतरी कृती करायला सांगितलेली आहे आणि व्हर्टायसेस, साइड्स आणि अँगल बद्दलची माहिती दिली. मग ट्रायंगलची डेफिनेशन दिलेली आहे खाली. पुढे मग इंटेरियर एक्सटेरियर ऑफ ट्रायंगल, ट्रायंगुलर रिजन माहिती दिलेली आहे. परत एक गेम सांगितलेला आहे, प्रॅक्टिस सेट दिलेला आहे. चाललंय पुढे. प्रॅक्टिस सेट झाल्यानंतर टाइप्स ऑफ ट्रायंगल शिकवल्या गेलेल्या आहे बेस्ड ऑन द साईडच्या आधारावर ट्रायंगलचे प्रकार आणि त्याच्या टाइप्स ऑफ ट्रायंगल फ्रॉम अँगलच्या आधारावर केलेले प्रकार इथं शिकवल्या गेलेले आहेत. आणि त्यानंतर एक मॅथमॅटिकल गेम आहे आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट आहे. मॅथमॅटिकल गेम हा एक चांगला कॉन्सेप्ट आहे या पुस्तकामध्ये, या नवीन अभ्यासक्रमाच्या. पुन्हा आहे बघा टॉपिक ट्रायंगल संपला, 2 एक्सरसाइज दिलेल्या आहेत त्यावर. आणि नंतर येतो क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरल सुरुवात केली त्यांनी. तिथं टायटल दिसतंय क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे, चला आपण क्वाड्रिलॅटरल बद्दल इथं पहा काय माहिती दिली पाहून घेऊया. हे सगळं काही इथं काहीतरी माहिती दिलेली आहे. नॉन कोलिनियर पॉइंट्स वगैरे काही आकृत्या दिल्यात, त्यातले कोणते क्वाड्रिलॅटरल बनतात हे विचारलंय. आणि पुढे अंडरस्टँड म्हणून रीडिंग अँड रायटिंग ऑफ क्वाड्रिलॅटरल लिहिला कसा जातो, वाचला कसा जातो, ते सगळं माहिती आहे. परत इंटेरियर एक्सटेरियर अँड रिजन ऑफ क्वाड्रिलॅटरल बद्दलची माहिती आहे. एलिमेंट्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आहेत, अपोजिट साईड, ॲडजसंट साईड, ॲडजसंट अँगल्स वगैरे, डायगोनल्स. मग त्यावर एक्सरसाइज आहे आणि ॲट ग्लान्स म्हणजे धडा संपलेला आहे, धड्याचं पूर्ण सारांश दिलेला आहे आणि मग आहे एक्सरसाइज. आता मी हे एवढं सगळं का सांगतोय तुम्हाला, की त्या धड्यामध्ये आपल्याला त्यांनी काय माहिती दिली आणि धड्याचं नाव काय होतं. परत एकदा पाहूया धड्याचं नाव काय आहे. धड्याचं नाव आहे बघा ट्रायंगल्स अँड स्क्वेअर्स. स्क्वेअरचा अर्थ होतो चौरस आणि त्यांनी ट्रायंगल आणि स्क्वेअर या धड्यामध्ये माहिती दिली बघा. ट्रायंगलची सुरुवातीला आहे, ट्रायंगल बद्दलची माहिती दिलेली आहे, त्याचे प्रकार दिलेले आहेत आणि नंतरचा टॉपिक कोणता तयार केलाय त्यांनी? क्वाड्रिलॅटरल. दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर. पुढचा टॉपिक आहे क्वाड्रिलॅटरल आणि धड्याच्या नावामध्ये काय सांगितलेलं आहे? स्क्वेअर्स. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन होतो आणि स्क्वेअर्स म्हणजे चौरस होतो. स्क्वेअर हा क्वाड्रिलॅटरलचा एक प्रकार आहे.
त्यांनी धड्याच्या नावामध्येच चूक केलेली आहे. ट्रायंगल्स अँड क्वाड्रिलॅटरल हे नाव पाहिजे होतं, त्यांनी ट्रायंगल्स अँड स्क्वेअर असं नाव टाकलेलं आहे. ही गोष्ट इथं चूक आहे. धड्याचं नाव एक सांगितलं गेलेलं आहे. स्क्वेअर म्हणजे क्वाड्रिलॅटरलचा एक टाईप आहे. रेक्टँगल, स्क्वेअर, रोम्बस, काइट, पॅरलोग्राम, these are the types of quadrilateral. So क्वाड्रिलॅटरलची माहिती दिली, ठीक आहे. माहिती जेवढी त्यांना या स्टँडर्डमध्ये द्यायला पाहिजे होती त्यांनी एवढी दिलेली आहे इथं, ठीक आहे. बट नावामध्ये चूक आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात नाही आलेली आहे. पुस्तक तयार झालेलं आहे नवीन अभ्यासक्रमाचं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन अभ्यासक्रम आला आहे यामध्ये गणित विषयाचा हा जो पाठ आहे इयत्ता 6वीच्या पुस्तकातील, यामधील त्या पाठाचं नाव ट्रायंगल्स अँड क्वाड्रिलॅटरल असायला पाहिजे होतं. त्यांनी ट्रायंगल्स अँड स्क्वेअर इथं प्रिंट केलेलं आहे. हे दुरुस्तीच्या बाबतीत असणारी एक गोष्ट आहे, ही दुरुस्त व्हायला पाहिजे. आणि माझ्या मते धड्याच्या नावामध्ये चूक होणं ही एक थोडीशी मोठी चूक आहे. मध्ये एखादी चूक झाली असती लक्षात आलं असतं, बट धड्याच्या नावामध्ये एका ठिकाणी नाही 2 ठिकाणी, मी सुरुवातीला इंडेक्स सुद्धा दाखवलाय तुम्हाला, तिथे सुद्धा नाव आहे ट्रायंगल्स अँड स्क्वेअर्स आणि इथेही सुद्धा नाव आहे ट्रायंगल्स अँड स्क्वेअर्स. आणि माहिती स्क्वेअरची बिलकुल दिली नाही आहे धड्यामध्ये, क्वाड्रिलॅटरलची माहिती दिलेली आहे. त्यामुळं ही एक चूक आहे आणि ही मोठी चूक आहे. अशा चुका होऊ नये. आणि तेच पहा, इयत्ता 6वीचंच मी गणित काढलंय मराठी माध्यमचं, तर इथे इंडेक्सवरच पाहून घ्या. पहा मी इंडेक्स काढतोय. 8 नंबरचा धडा पहा, इथं काय नाव आहे? त्रिकोण व चौकोन, चौरस नाही. मराठी माध्यमच्या पुस्तकात बरोबर छापलेलं आहे धड्याचं नाव इंडेक्समध्ये सुद्धा. आणि आपण त्या धड्याचे प्रत्यक्षात इथं नाव काय पाहूया ते सुद्धा पहा. इथे सुद्धा त्रिकोण व चौकोन दिलेला आहे, चौरस नाही. स्क्वेअर म्हणजे चौरस होतो पहा, इथं त्रिकोण दिले ट्रायंगल, मग इथं इंग्रजीत नाव पण आहे बघा त्रिकोण. आणि खाली पहा, जर आपण इथे आलो तर पहा चौकोन, क्वाड्रिलॅटरल नाव दिलेलं आहे, बरोबर आहे. बट सेमी माध्यमच्या पुस्तकात म्हणजे इंग्रजी मीडियममध्ये जे पुस्तक छापलेलं आहे तिथं त्या ठिकाणी धड्याचं नाव त्यांनी ट्रायंगल्स अँड स्क्वेअर केलेलं आहे, त्या ठिकाणी ट्रायंगल्स अँड क्वाड्रिलॅटरल असायला हवं. पुस्तक सेट करताना ज्यांनी बनवले, ज्याची प्रूफ रिडिंग होते, त्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे होत्या. आपल्याला काय वाटतंय, अशा चुका आणखीनही भरपूर आहेत, दुसऱ्या स्टँडर्डमध्ये पण आहेत, म्हणजे 6वीच्याच पुस्तकात नाही दुसऱ्या पुस्तकातही आहेत. या गणिताच्याच विषयाच्या नाही दुसऱ्या विषयाच्या पुस्तकातही चुका आहेत. या चुका होणे बिलकुल अपेक्षित नाही आहे, कारण की आपण शैक्षणिक धोरण जे आहे 2020चं त्यानुसार पुस्तकं बनवलेली आहेत, त्यामध्ये एकही चूक होणे अपेक्षित नाही. आणि अशा धड्याच्या नावामध्ये चूक होणं हे तर बिलकुलच योग्य नाही आहे. म्हणून आणखीन पुढच्या वर्षीचे पुस्तकं जे बनणार आहेत त्यामध्ये पण चुका होऊ नये याकडे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ यांनी लक्ष द्यावे. आपल्याला काय वाटतं याबद्दल आपण कॉमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.